70 फुटावर आहे बोर. खाली गेली पाहिजे 90-100 फुटावर. आता आहे ती त्यानं पायपा काढीत नुसते वर आणले त्या. ती पाण्यातच मोटर नाही, वरल्यावर पाणी होते. मग त्याला काढायची कशी ते पर्याय सांगतोय ना. अहो हाय ह्याला खालीपर्यंत जरी अजून 4 पायपा वाढवल्या तरी चिकार होते. कुठली त्या मोटर ही मोटर टेकले खालच्या मोटर नाही हो खालची संजय भाऊ एक मोटर कॅमेरा एक पाईप आणि खालची मोटर एवढंच आहे शिल्लक खाली. खाली जी आता जी अडकलेली मोटर आहे ना ती 5 फुटाची मोटर आणि त्याला एक 10 फुटाची पाईप आहे. ती असं मिळून 15 फुट निघायची ती खालची हो. आणि त्याच्यावर आपली मोटर किती आहे, गॅप किती आहे? लय गॅप आहे. 5 फूट मोटर आणि 10 फूट पाईप इतकं खाली गेलंय ते 15 फूट. ते सोडा हो. अहो, त्याच्यावर त्या दोघांच्या मधली जी खालची मोटर आणि मधली मोटर पहिली मोटर आणि वरचा मधला आता जी आहे तिचा मोटर सर्वसाधारण एक 5 फूट अंतर असेल दोन्हीच्या मध्ये. 5 फुटात काय होणार? ते मध्ये 60-70 फूट अंतर आहे. अहो ती 60 फुटाचं 60च फुटाच्या पायपा नुसत्या टाकल्या आहेत त्यांनी. खाला मधला गॅप आहे. ती किती फूट आहे पाईप? मोटर बी असणार आहे, एखादी पाईप वाढवली इतकं नसणार कारण की व्हिडिओ केलेला आहे कॅमेरामध्ये व्हिडिओ 210 फूट आहे. रनिंग आहे खाली म्हणजे मोटर वागच्यावर आहे ना जी आता जी अडकलेली आहे सगळा बोर आहे की सगळा बोर आहे 10 का 15च्या आसपास काहीतरी सगळा बोर उगाले. आहे. मग त्यातल्या आता ह्या मोटरीच्या जर पाईपा काढल्या तर कळते की तुम्हाला रनिंग किती फुटावर आहे. ही मग आता सोडलेली पाईप आहे का मोटर आहे का नाही त्याला किती पाईपा 20-20 फुटाच्या जोडल्या तरी कळते. 10 फुटाचे 10 फूट का 20 फूट असं मग त्याच्या कळते किती खाली टाकल्या पाईपा त्या. आता पर्याय काय काढायचा ते तुम्हीच सांगा. नाही, पर्याय आता जर समजा तिला ती मोटर टेकली एक धरून चालत तर मग आता दुसरा ऑप्शन काय? जास्त अंतर नसणार आहे. अहो, जास्त अंतर नसणारच आहे ते. आणि मग त्याला दुसरा तो एक पर्याय